म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीमध्ये 4 पक्षांमध्ये प्रमुख लढत झालेली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष. पण या निवडणुकीत एकूण 6 पक्षांमध्ये प्रमुख लढत होताना दिसतीये. त्यात काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष सोडल्यास इतर पक्षांमध्ये प्रत्येकी 2 गट पडल्याचं दिसून येत आहे. असो, राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या 6 पक्षांपैकी भारतीय जनता पक्षाने सर्वात अगोदर 65 उमेदवारांची यादी जाहीर केली, जेणेकरून त्यांच्या उमेदवारांना प्रचारात आघाडी मिळेल. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षानं सर्वात पहिल्यांदा जाहीर केलेल्या 65 जागांवरती असे उमेदवार दिले होते ज्या उमेदवारांचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त होते असं भाजपकडून सांगण्यात आलं. विशेष म्हणजे ते सर्व उमेदवार पक्षाच्या खास मर्जीतले नेते होते असंही सांगण्यात येत आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षानं ज्या मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यात उमेदवार दिले त्यापैकी एक होता चिंचवड विधानसभा मतदारसंघ. खरं तर तिथली राजकीय परिस्थिती ही भाजपसाठी पूरक असली तरी चिंचवडच्या लढाईकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आता ते का हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तिथं भाजपकडून शंकर जगताप विरुद्ध राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे अशी लढत होतीये. यात मग नेमकं कुणाचं पारडं जड आहे? चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रचार कोणत्या मुद्द्यांभोवती फिरणार? कोण होतंय चिंचवडचा पुढील आमदार? याचाच आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहितीये आपला विषय असतो. मंडळी, चिंचवड हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी साधारणपणे 50% पुढे असते. या मतदारसंघात 2014 साली सर्वाधिक 56.30% इतकं मतदान झालं होतं. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर 2023 साली झालेल्या पोटनिवडणुकीतही या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 50% आसपास राहिली होती. दरम्यान चिंचवड मतदारसंघात मोठ्या वेगानं मतदारसंख्या वाढत असताना मतदानाची टक्केवारी मात्र वाढताना दिसत नाहीये. असो, पिंपरी चिंचवड आणि भोसरी हे 3 विधानसभा मतदारसंघ 2009 मध्ये झालेल्या पुनर्रचनेत अस्तित्वात आले. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या 3 सार्वत्रिक निवडणुकांमधील आकडेवारी पाहिल्यास सर्वाधिक मतदान 2014 मध्ये भोसरी मतदारसंघात 60.92% झालं होतं आणि या व्यतिरिक्त कधीही मतदानाची टक्केवारी 60% पोहोचू शकली नाही. चिंचवड मतदारसंघ तेव्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला जेव्हा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्यसभेच्या 6 जागांच्या निवडणुकीसाठी अँब्युलन्स मधून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या त्या कृतीतून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची पक्षाप्रती असलेली निष्ठा दिसून आली. पुढे लक्ष्मण जगताप यांचं अकस्मात निधन झालं आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीमध्ये पक्षानं परत एकदा त्यांच्या कुटुंबावरती विश्वास ठेवत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. अश्विनी जगताप यांना निवडून आणण्यामध्ये त्यांचे दीर शंकर जगताप यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी शंकर जगताप यांना उमेदवारी द्यावी म्हणून प्रयत्न केले होते, पण शंकर जगताप यांनी नम्रपणे ती उमेदवारी नाकारली. दरम्यान चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये अश्विनी जगताप यांनी विजय मिळवला. सध्या पुन्हा एकदा विधानसभेच्या निमित्तानं जेव्हा चिंचवडमध्ये नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची असा यक्ष प्रश्न भाजपसमोर निर्माण झाला तेव्हा शंकर जगताप यांचं नाव समोर आलं आणि त्याला अश्विनी जगताप यांनी संपूर्ण पाठिंबा दिला. कारण शंकर जगताप यांचा मतदारसंघातील राजकीय सामाजिक प्रभाव, त्यांचं कार्यकर्त्यांशी असलेलं अतूट नातं याची अश्विनीताईंनाही जाण आहे. परिणामी सध्या शंकर जगताप हे भारतीय जनता पक्षाकडून चिंचवडचे फेवरेट उमेदवार ठरले आहेत. दरम्यान त्यांच्या समोर आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुल कलाटे यांचं. गेल्या 3 निवडणुका राहुल कलाटे हे जगताप कुटुंबाला आव्हान देताना दिसून आलेत. 2014च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला, 2019च्या निवडणुकीमध्येही त्यांचा पराभव झाला आणि मागच्या पोटनिवडणुकीमध्ये पण सुद्धा त्यांचा पराभव झाला. पण तरी सुद्धा त्यांची लढण्याची जिद्द आणि जिंकण्याची जिद्द काही कमी झालेली नाहीये. परत एकदा ते जगताप यांना आव्हान देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. मशाल आणि तुतारी यापैकी एक काहीतरी त्यांना निवडायचं होतं, पण शेवटी त्यांनी शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळवून देण्यामध्ये रोहित पवार आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांचं वजन वापरल्याचं सांगितलं जातं. राहुल कलाटे यांचं कुटुंब सुद्धा वाकडमधून सक्रिय राजकारण करत आलेलं आहे. लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात 2ऱ्या क्रमांकाची मतं त्यांनी मिळवलेली आहेत. पोटनिवडणुकीमध्ये ते 3ऱ्या क्रमांकावरती फेकले गेले होते, पण यंदा त्यांना शरद पवार गटाची साथ लाभलेली आहे, म्हणून त्यांचा जिंकण्याचा विश्वास निश्चितच वाढलेला आहे. 2009 मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर तेव्हापासून ते आजपर्यंत त्या मतदारसंघावरती जगताप यांचा होल्ड राहिलेला आहे. म्हणजेच त्यांनी हा मतदारसंघ स्वतः बांधलेला आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये कार्यकर्त्यांची बेरीज करण्यात त्यांना यश आलेलं आहे. यामुळे या मतदारसंघात जगताप कुटुंबाविरोधाचं वातावरण अजून तरी प्रकर्षानं दिसत नाही.
शास्ती कराचा मुद्दा असू द्या, पुनावळे कचरा डेपोचा मुद्दा असू द्या किंवा मग आयुक्तालयाचा प्रश्न असू द्या, जगताप हे सातत्यानं चर्चेमध्ये राहिलेले आहेत. जेव्हा लक्ष्मण भाऊ होते तेव्हा त्यांनी चिंचवड मतदारसंघावरती पूर्ण होल्ड ठेवला होता आणि त्यांच्यासाठी शंकर जगताप लोकांमध्ये मिसळून त्यांच्या गाठीभेटी घेऊन कार्यकर्त्यांची फळी तयार करत होते. ते त्यांचा व्यवसाय सांभाळून हे सर्व काम करत होते. त्यांनी कधीच असा विचार केला नव्हता की पुढे जाऊन स्वतः त्यांना राजकारणात एंट्री करावी लागेल. शंकर जगताप हे चिंचवडमध्ये विजनरी व्यावसायिक आणि सहृदयी माणूस म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नावाला मतदारसंघात फार तोडक्या लोकांचा विरोध आहे. बाकी बहुतांश लोक जगताप कुटुंबावर प्रेम करत आलेले असल्यानं त्यांच्या त्या इमेजचा त्यांना येत्या निवडणुकीत फायदा होईल असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात. या व्यतिरिक्त नाना काटे यांनी सुद्धा शंकर जगताप यांना साथ सोबत करण्याचा निर्णय घेतला असल्यानं शंकर जगताप यांच्या नावाला मिळणारी पसंती, त्यात नाना काटे यांची साथ, यामुळं चिंचवडमध्ये शंकर जगताप यांचं पारडं जड झालं आहे. तर त्यांच्या विरोधात असणारे राहुल कलाटे हे मतदारसंघात फक्त निवडणुकीपुरतेच ऍक्टिव्ह होतात अशा पद्धतीची चर्चा मध्यंतरी रंगली होती. पण तरीही आता त्यांचं आव्हान कमी लेखून चालणार नाही असाही काही जाणकारांचा सूर आहे. त्यावर शंकर जगताप यांनी फॉर्म भरतेवेळी जी त्यांच्या समर्थकांनी तोबा गर्दी केली होती तेव्हाच चिंचवडचा निकाल लागलाय अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या. स्थानिक पत्रकारांनुसार असे लाखो समर्थक त्यांनी मागच्या 20 ते 25 वर्षांमध्ये तयार केलेले आहेत. मतदारांसोबत त्यांचा 1-to-1 कॉन्टॅक्ट आहे आणि हीच त्यांच्या कामाची पद्धत आहे असं परसेप्शन मतदारसंघात घरोघरी पोहोचलेलं आहे. आम्ही जेव्हा चिंचवड विधानसभेचा राजकीय आढावा घेण्यासाठी मतदारसंघात सर्वे केला तेव्हा जगताप म्हणजे विकास अशी एक सर्वसामान्य धारणा चिंचवडकरांमध्ये पाहायला मिळाली. त्यात मग दापोडीपासून निगडीपर्यंत, नाशिक फाट्यापासून वाकडपर्यंत आणि औंध पासून रावेतपर्यंत जाण्यासाठी उत्तम दर्जाचे रोड निर्माण करणं असो, सर्वात जास्त सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्यावर बसवणे असो, प्यायच्या पाण्याची व्यवस्था करणं असो किंवा मग चिंचवड मतदारसंघातच आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणं असो, अशा अनेक कामांमधून त्यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. विशेष म्हणजे जगताप यांनी वेळोवेळी मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य शिबिरं राबवून मुख्य चिंचवड शहर आणि उपनगरात विकासाला गती देऊन नागरिकांमध्ये त्यांच्याविषयीची सकारात्मक प्रतिमा निर्माण केलेली आहे. आता त्यामुळं राहुल कलाटे यांच्या पुढे जगताप यांचं मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. पण तरीही राहुल कलाटे आता शंकर जगताप आणि पर्यायानं जगताप कुटुंबाचे आव्हान कसं पेलणार हे येणाऱ्या काळात कळेल. राहुल कलाटे सध्या मतदारसंघातील घराघरापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहेत. वर शरद पवार यांची त्यांना साथ लाभलेली आहे. पण फक्त शरद पवार यांच्या करिश्म्यावरती चिंचवडची निवडणूक जिंकणं कितपत शक्य होईल हे आपल्याला 23 तारखेला समजेल. सध्या तरी दोन्हीकडच्या उमेदवारांपुढे सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्यासाठी बाहेर आणणं. कारण चिंचवडमधील लोक व्यस्त असल्यानं बऱ्याचदा मतदानासाठी बाहेर पडत नाहीत असं दिसून आलंय. या मोठ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाचा कमी होत जाणारा टक्का चिंतेचा विषय आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, चिंचवडमध्ये नेमकं कोण बाजी मारेल? शंकर जगताप यांच्यासाठी निवडणूक जिंकणं किती आव्हानात्मक ठरेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भरीय YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.